Welcome student. In this lecture we are going to learn natural gas. Natural gas means naisargik vayu. Natural gas is an important fossil fuel. नैसर्गिक वायू हे महत्त्वाचे जीवाश्म इंधन आहे. इट इज फाउंड असोसिएटेड विथ पेट्रोलियम इन अंडरग्राउंड ऑइल वेल्स अँड इन सम प्लेसेस ॲज नॅचरल गॅस अलोन. बघा हा जो नॅचरल गॅस आहे तो भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडतो. द मेन कंपोनंट ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन. आता या नैसर्गिक वायूमधील महत्त्वाचा घटक म्हणजे CH4 मिथेन हा आहे. व्हाईल इथेन म्हणजे C2H6, प्रोपेन C3H8 अँड ब्युटेन C4H10 आर प्रेझेंट इन स्मॉल प्रॉपर्टीज. आता मिथेन हा मुख्य घटक आहे, पण त्याच्याबरोबरच इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे घटकसुद्धा अल्प प्रमाणामध्ये आढळतात. नॅचरल गॅस इज फॉर्म्ड फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स ब्युरिड डीप अंडरग्राउंड अँड सब्जेक्टेड टू हाय प्रेशर. नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. This fuel can be carried over long distance by means of a gas pipeline. हा वायू इंधन म्हणून वापरला जातो आणि इंधन वायू वाहिनीच्या सहाय्याने दूरवर वाहून नेला जाऊ शकतो. बट इन द absence of a network of pipelines, it is transported under high pressure into compressed natural gas CNG and liquefied natural gas LNG. This makes it possible to transport the gas. बघा हा वायू समजा वायुवाहिन्यांचं त्याच्या भोवती जाळं नसेल किंवा वायुवाहिन्या नसतील तर उच्च दाबाखाली कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच CNG आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG मध्ये त्याचे रूपांतर केले जाते आणि त्यामुळे त्याची वाहतूक करणे सोपे जाते. CNG गॅस हा स्वयंपाकासाठी जास्त करून वापरला जातो, कारण या गॅसची काही वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे तो स्वयंपाकासाठी अधिक सुलभपणे आपण वापरू शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CNG. बघा CNGची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. कॅचेस फायर इझिली. हा सहजपणे पेट घेतो. नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर कंबशन. जळाल्यानंतर त्याच्यापासून कोणताही घन कचरा शिल्लक राहत नाही. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर फॉर्म्ड इन स्मॉल क्वांटिटीज. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी अतिशय कमी प्रमाणामध्ये तयार होते. अदर पोल्युटंट्स आर नॉट प्रोड्युस्ड. कोणतीही प्रदूषके तयार होत नाहीत. कॅन बी ट्रान्सफर्ड इझिली. बघा सहजपणे वाहून नेता येतो. कंबशन कॅन बी कंट्रोल्ड इझिली. ज्वलनानंतर तो सहजपणे नियंत्रित करता येतो. डू यू नो. तुम्हाला माहीत आहे का? फॉसिल्स आर द प्रिव्हेंटेड रिमेन्स ऑफ डेड ऑर्गॅनिझम्स इन रॉक. जीवांचे दगडामध्ये झालेले रूपांतर म्हणजेच जीवाश्म होय. फॉसिल्स आर द सायन्स ऑफ देअर एक्झिस्टन्स लेफ्ट बिहाइंड बाय ऑर्गॅनिझम्स दॅट गॉट ब्युरिड बिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. जीवाश्म म्हणजे लाखो वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या जीवांनी मागे ठेवलेल्या आपल्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. सायन्स म्हणजे खुणा. Sometimes impressions of the organisms are seen on the surface of coal and stones. काही वेळा सजीवांचे ठसे कोळशाच्या दगडाच्या पृष्ठभागावर दिसतात. डू यू नो. तुम्हाला माहीत आहे का? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG गॅस म्हणजे काय आहे? पेट्रोलियम गॅस इज ऑब्टेन्ड ड्युरिंग रिफायनिंग ऑफ क्रूड पेट्रोलियम. अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅस आपल्याला मिळतो. पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफॉर्ड इनटू अ लिक्विड बाय सब्जेक्टिंग इट टू हाय प्रेशर
and reducing its volume to 1/240 of the original. बघा, पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान 1/240 पट करताना त्याचे द्रवामध्ये रूपांतर होते. इट इज स्टोर्ड इन थिक वॉल्ड स्टील सिलेंडर्स सो दॅट अंडर प्रेशर इट रिमेन्स इन द लिक्विड स्टेट. बघा, हा जो गॅस आहे तो उच्च दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड पोलादी टाक्यामध्ये साठवतात. ॲज इट comes out from the storage cylinder, it is transported back into a gas. बघा, साठवलेल्या टाकीतून बाहेर येताना परत त्याचे वायूमध्ये रूपांतर होते. This gas contains mainly two components, propane and butane, in the ratio 30-70. It is an odorless gas. हा वासरहित वायू आहे. But a small amount of chemical called ethyl mercaptan, which has a strong characteristic odor, is added to it. या वायूला वास नसला तरी त्याच्यामध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणामध्ये इथिल मरकॅप्टन हे रसायन मिसळलेलं असतं, ज्याला विशिष्ट असा तीव्र वास असतो. which has a strong characteristic odor is added to it. This helps to detect any leakage of LPG gas immediately and thus avoid any accident. बघा, कोणत्याही कारणाने जर गळती झाली तर ती लगेच समजून यावी आणि अपघात टाळावा यासाठी हे इथिल मरकॅप्टन हे रसायन त्याच्यामध्ये मिसळलेलं असतं. The demand for fuels has increased greatly due to the rapidly growing population, but the reserves of fossil fuel are limited. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इंधनाची मागणी वाढत आहे, मात्र जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू मीट द इन्क्रीज्ड डिमांड. आणि त्यामुळं त्या वाढीव मागणीची पूर्तता करणं अवघड होत चाललेलं आहे. द लाईकलीहूड ऑफ दीज रिझर्व्स गेटिंग एक्झॉस्टेड इज नोन ॲज द एनर्जी क्रिसिस. जीवाश्म इंधनाचे साठे संपत चालल्याची भीती म्हणजेच ऊर्जा संकट होय. ॲज द रिझर्व्स ऑफ फॉसिल फ्युएल्स नेमली मिनरल ऑइल अँड कोल आर लिमिटेड अँड द डिमांड इज इन्क्रीजिंग, अल्टरनेटिव्ह फ्युएल्स आर कमिंग इन टू यूज. खनिज तेल, दगडी कोळसा या जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत आणि त्यांची मागणी मात्र वाढत चाललेली आहे, म्हणून पर्यायी इंधन वापरात येऊ लागलेली आहेत. हायड्रोजन, बायोफ्युएल्स, मिथेनॉल और वूड अल्कोहोल, इथेनॉल और ग्रीन अल्कोहोल आर सम ऑफ द अल्टरनेटिव्ह फ्युएल्स. हायड्रोजन, जैव इंधने, मिथेनॉल, वूड अल्कोहोल, इथेनॉल आणि ग्रीन अल्कोहोल ही काही पर्यायी इंधने आहेत. फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे वनसंपत्ती. ॲन एक्सेटिव्ह एरिया ऑफ लँड कवर्ड बाय अ व्हरायटी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड अ फॉरेस्ट. वनस्पतीच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशाला जंगल असे म्हणतात. एक्सटेन्सिव्ह म्हणजे विस्तृत, जास्त भागामध्ये पसरलेले. ए फॉरेस्ट इज ए नॅचरल हॅबिटॅट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. विविध वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल आहे. हॅबिटॅट म्हणजे अधिवास, म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात. अबाउट 30% ऑफ द टोटल लँड ऑफ द वर्ल्ड इज कवर्ड बाय फॉरेस्ट. 30% भूभाग हा जगातील जंगलाने व्यापलेला आहे. फॉरेस्ट परफॉर्म सर्टन स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन्स. जंगलाची विशिष्ट अशी संरक्षक आणि उत्पादक कार्य आहे. प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ फॉरेस्ट. जंगलाची संरक्षक कार्य. फर्स्ट, टू रेड्यूस द व्हिलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. बघा, पृष्ठभागावरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे. टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन. जमिनीची धूप थांबवणे. 3
टू हेल्प प्रिकॉलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड. बघा, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे. प्रिकॉलेशन म्हणजे पाणी मुरणे. टू कंट्रोल फ्लोड्स, पूर नियंत्रण ठेवणे. टू रेड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन, बाष्पीभवनाचा वेग कमी करणे. टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ, वन्यजीवांचे संरक्षण करणे. टू मेंटेन द बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस, हवेतील वायूंचे संतुलन राखणे. दस फॉरेस्ट्स हेल्प इम्प्रूव्ह अँड मेंटेन द क्वालिटी ऑफ द एन्व्हायरमेंट. अशा प्रकारे पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास व टिकवण्यास जंगलाची मदत